सकाळीच डाळबट्टी खायचा विचार झाला, तर म्हटलं चला, भरपूर वेळेस मी डाळबट्टीचा असा आपण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर म्हटलं आज पण मस्त छान डाळबट्टीच बनवूया. सकाळीच तयारी केली मी, आंघोळ वगैरे झाली, तर पीठ मळून घेते. तर त्यामध्ये मी पीठ चाळून झाल्यानंतर मस्त ओवा, धना पावडर आणि तूप घालते. भरपूर प्रमाणामध्ये मी तूप घातलेलं आहे आणि अशा प्रकारे छान असं आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आणि पाणी पण छान असं गरम झालेलं आहे बघा. छोटे छोटे गोळे करून घेतले आणि उकळीमध्ये आपल्याला आता हे मस्त गोळे सोडून द्यायचे आहे. तुपाचं छान मोहन घातलेलं आहे म्हणून मस्त आपल्या कुरकुरीत खुसखुशीत अशा मस्त छोट्या छोट्या बट्ट्या तयार होतील. आणि सोप्या आणि साध्याच पद्धतीने, जास्त काही टाकलेलं नाही आहे त्यामध्ये, म्हणून खूप छान अशी चविष्ट लागते बघा. तर आत्ता बट्ट्या मी उकडायला टाकून दिलेल्या आहेत. त्यासाठी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तिला 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते. आणि आता आपल्याला वरण म्हणजे सांबर, छान वरण असं आपल्याला बट्ट्यांसोबत करायचं आहे. तर त्यासाठी मी 2 टमाटे अगोदरच कापून घेतलेले आहे. तर मी ते डाळीसोबतच शिजायला टाकणार आहे, फोडणीमध्ये नाही घालणार. आज अशा वेगळ्या पद्धतीने म्हटलं आज छान असा आपल्याला बट्टींसोबत वरण तयार करायचं आहे. त्यासाठी मी 10-12 लसणाच्या पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या आणि 2 टमॅटो, तेल, हळद असं टाकून आपल्याला छान असं वरण शिजून घ्यायचं आहे. बट्ट्या पण बघू शकता तुम्ही छान अशा आता उकडून गेलेल्या आहे. मी चाकूच्या साहाय्याने त्यांना असं वर केलं की बट्टी अशी सोप्या पद्धतीने निघून गेली की समजायचं की आपल्या बट्ट्या उकडलेल्या आहे. तर थंड्या झाल्या आणि असा मी छोटे छोट्याच त्यांना कापून घेतलेले आहे. आणि आता आपण छान असं आता वरणाची फोडणी तयार करून घेऊया. तर जिरं, मोहरी छान असं तडतडलं आणि बघू शकता तुम्ही लसूण पण किती छान तेलामध्ये नाचायला आणि कढीपत्त्याची सुरुवात झालेली आहे. आणि हे लाल तिखट टाकलेलं, त्यानंतर सांबार मसाला मी टाकलेला आहे सुहानाचा. वरण आपल्याला चेक करून घ्यायचं. तर बघू शकता किती छान शिजलेलं आहे. कलर पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे. एकदम मऊसूत छान अशी आपली ही डाळ शिजून गेलेली आहे बघा. आणि हे सगळे मसाले पण छान असे तळून गेले. आता असं तळाल्यानंतर छान असं तेल सुटलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी वरण सोडून देते. असं मस्त छान अशी फोडणी एकदम मस्त बसलेली आहे आणि खूप सुगंध दरवळत आहे बघा. मस्त आपल्या या वरणाचा कलर पण तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे. आणि जे आपण बट्ट्या उकडून घेतलेलं होतं आणि ते पाणी मी साईडला ठेवलेलं होतं ना, त्याच पाण्याचं मी याच्यामध्ये वापर केलेला आहे आणि दुसरं पाणी नाही टाकलेलं आहे. कारण की या उकडलेल्या पाण्यामध्ये छान असा पिठाचा हे मिक्स झालेलं असतं त्यामध्ये, म्हणून त्याच पाण्याचा मी वापर केलेला आहे. आणि बारीक चिरून कोथिंबीर टाकून दिलेली आहे. चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला मस्त अशी छान उकळी येऊ द्यायची आहे. आणि मी एकजीव करून घेते. सगळीकडे मीठ झालेलं पाहिजे म्हणून हलवून घेते. आणि छान असं आपल्याला वरणाला बघा किती मस्त उकळलेली आलेली आहे. आणि एक छोटी वाटी मी गूळ किसून त्यामध्ये टाकणार आहे. आपल्याला हे आंबट गोड असं वरण करायचं आहे. आम्हाला बट्ट्यांसोबत आंबट गोडच वरण आवडतो. मी कधी पण असं करायचं ठरलं की आंबट गोडच वरण करते. आणि बट्ट्यांसोबत किंवा आपण इडली सांबार करतो तेव्हा पण मी असंच वरण बनवते. आणि साधं वरण आमच्या घरामध्ये कोणालाच आवडत नाही. आता मस्त उकळी आलेली आहे आणि आपण गॅस बंद करूया.
आणि बट्ट्या तळायला घेते. तेल पण छान असं गरम झालेलं आहे आणि एक एक करून मस्त बट्ट्या तळून घ्यायच्या आहे. मला तीळ पण टाकायची होती, पण माझ्याकडे तीळ नव्हती ना, तर मी छान असं पीठ मळताना तिळाचा पण वापर करते, पण तिळच नव्हती. तर अशा प्रकारे छान आज आपली ही डाळबट्टी रेसिपी तयार झालेली आहे आणि गरमागरम आता आम्ही थोड्या वेळाने झाल्यानंतर जेवायला बसणार आहोत. तर तुम्ही पण या बट्ट्या खायला. अशी आजची माझी ही डाळबट्टी रेसिपी आहे. तर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर कशी आवडली माझी आजची ही रेसिपी आणि काय त्याच्यामध्ये चुकलेलं आहे टाकायचं, विसरली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे मी दुसरा पण घाणा छान असा तळून घेते. तर तयार झालेली आहे आता तळून आणि मस्तच खायला सुरुवात केलेली आहे. नरम चटक छान अशा खुसखुशीत आज आपली ही डाळबट्टीची रेसिपी तयार झालेली आहे. तर मी आता मस्त घेतलेलं आहे जेवायला. तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि या जेवायला आणि कमेंट करून नक्की सांगा तर कशी झाली, कांदा आणि लिंबू. तर आता आम्ही जेवतो. तर तुम्ही रेसिपीला एक लाईक करा आणि कमेंट करा.